कराड तालुक्यातील शिवडे गावात एक अतिशय खळबळजनक बातमी समोर आली आहे. गावच्या हद्दीतील कृष्णा नदी पात्रात मागील महिन्यात 18 मार्चला सकाळी एका चिमुकल्याचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळला होता. या घटनेचा तपास करत असताना पोलिसांना काही धक्कादायक माहिती हाती लागली आहे. सोबतच या मृतदेहाची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले, तर नराधम बापानंच चिमुकल्याचा काटा काढल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालंय. या संतापजनक घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली असून पोलिसांनी आरोपी बापाला अटक केली आहे. सध्या पोलीस पुढील कारवाई करतात. मात्र जवळपास 20 दिवसांनी या चिमुकल्याच्या मृत्यूचं गूढ हक्के उकललंय आणि भयावह सत्य समोर आले. कोणी नसल्याची संधी साधत थेट कृष्णा नदीत फेकून दिलं. मिळालेल्या माहितीनुसार घटनेतील मृतदेह कर्नाटकातील विजापूर जिल्ह्यातील नागठाणे गावातील सिद्धार्थ आरेकरी या चिमुकल्याचा असल्याचं तर स्पष्ट झालंय. सिद्धार्थचा बाप मल्लिकार्जुन आरेकरी याला त्याचे काही मित्र सिद्धार्थ हा तुझा मुलगा नाही असं म्हणून चिडवत असत. सिद्धार्थ तुझ्यासारखा दिसत नाही असं म्हणून मित्र चिडवत असल्यानं मल्लिकार्जुन हा आपली पत्नी भाग्यश्री हिच्यावर संशय घेत होता. तसेच तो मागील 1-1.5 वर्षापासून पत्नीशी सातत्यानं भांडत होता. मागील महिन्यात 16 मार्चला त्यानं सिद्धार्थला शाळेत ॲडमिशन घेण्याचा बहाणा करत घरातून विजापूरहून साताऱ्याच्या उंब्रजमध्ये आणलं आणि तिथून तो सिद्धार्थला घेऊन शिवडे गावच्या हद्दीत कृष्णा नदीकाठी आला होता. कुणी नसल्याची संधी साधत त्याने सिद्धार्थला थेट नदीत फेकून दिलं अशी धक्कादायक माहिती पोलीस तपासातून समोर आली. विजापूर पोलिसांनी नराधम मल्लिकार्जुन आरेकरी याला ताब्यात घेतलंय. कराड प्रतिनिधी मराठी एस न्यूज.